सोलापूर महापालिकेची ही निवडणूक म्हणजे भाजपासाठी सत्ता वाचवण्याची करो या मरोची लढाई, तर एकत्रित विरोधकांसाठी सत्ता खेचून आणण्याची रणनीती पूर्ण धडक, जिचा अंतिम फैसला थेट ईव्हीएम मध्ये आता होणार आहे। सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा सारी गणित ढवळून निघायची चिन्ह दिसतायत। भाजप विरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येण्याची चर्चा केवळ चर्चाच राहिलेली नाही, तर थेट रणनीतीच्या टप्प्यात पोहोचली आहे। तिन्ही बाजूंनी जागा वाटप हा सर्वात नाजूक मुद्दा ठरलाय। 51 जागांवर एकमत झालं। ही बाबत सांगते की पडद्यामागची बोलणी किती खोलवर गेली आहेत। भाजपसाठी ही निवडणूक सोपी नाही। गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेत भाजपनं बाजी मारली असली तरी आता विरोधक एकत्र आल्यास गणित उलटी पडण्याची दाट शक्यता आहे। शिवसेनेचा पारंपरिक कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीची संघटन ताकद एकत्र आली तर भाजपला एक हाती सत्ता राखणं अवघड जाणार, हे चित्र हळूहळू स्पष्ट होत चाललंय। अजित पवार गटाची युती ही भाजप विरोधात टार्गेटेड असल्याचं बोललं जातंय। म्हणजे सरळ भिडण्याऐवजी रणनीतीनं भाजपला कोंडीत पकडायचं, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। काँग्रेस मैदानात उतरली तर लढत तिरंगी होणार आणि तिरंगी लढतीत मतविभागणीचा फायदा नेमका कोणाला होणार हे निकालाच्या दिवशीच कळणार। थोडक्यात काय तर सोलापूर महानगरपालिका निवडणूक ही केवळ जागांची लढाई नसून राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। भाजप आपली पकड टिकवणार की विरोधकांची युती सत्ता खेचून आणणार, याचा फैसला आता थेट ईव्हीएममध्ये होणार आहे। आणि म्हणूनच यावेळी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक राज्याच्या राजकारणाची सेमीफायनल ठरेल असं म्हणायला हरकत नाही।